कधी आई शपथ काय भारी दिसलं राव. आई शपथ किती मोठा होता तो. आई शपथ. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग फ्रॉम भिंताड. तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, आपल्याला श्रीमान रायगडचे दर्शन भेटले होते, जे की राज्याभिषेक सोहळ्याचं जिथं चालू होतं. ते मी मागच्या म्हणजे एखादा व्लॉग बघितलेला एका यूट्यूबरचा, त्या व्लॉगमध्ये राज्याभिषेक सोहळ्याची तयारी दाखवली होती. तर ते मला क्लिक झालं, म्हणून एवढी मोठी लाईट दिसते आणि एकदम टॉपला फ्लॅट सरफेसवर दिसते. म्हणजे तिथंच राजमहाल असणार आणि तिथंच राज्याभिषेक सोहळा असणार असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि तेच आहे. आणि आता सध्याला वातावरण बघा, मस्त एकदम गावाचं सकाळचं. सध्याला टाईम झालेला आहे 7:20 म्हणजे 7:15 झाले. आणि सध्याला सूर्य पण उगवला आहे, ढगांमध्ये गेला आहे. बट तुम्ही बघा ना, नजारा किती मस्त आहे. आणि तो जो डोंगर दिसतोय हा वाला, हा वरचा एकदम, तो सगळ्यात मोठा डोंगर आहे. आणि तोच आहे आपला श्रीमान रायगड. आता सध्याला ढग वगैरे क्लिअर झाले का मी तुम्हाला परत एकदा दाखवेल. बट सध्याला आता खूप जास्त शांत वातावरण आहे, मला खूप जास्त भारी वाटतं आहे. आता मी सध्याला फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मस्त वातावरण आहे, खूप जास्त. पुण्यात असं कधी भेटलंच नाही बघायला. ही शाळा पण किती लकी आहे ना, म्हणजे दोन्ही साईडनी शेतं म्हणजे शिकवत आहेत. खिडकीतनं बघितलं का हिरवंगार वातावरण, किती मस्त वाटतं. तर आता मी फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता सध्याला मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आता देवपूजा केली म्हणून मला वेळ लागला. तर देवपूजा करून आता आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आता 12 वाजलेत. मध्ये मी थोडासा मम्मीला मदत करत होतो म्हणून शूट केला आणि त्यानंतर मदत केली, म्हणून लगेच नाही झाली. त्यानंतर आंघोळ केली आणि त्यानंतर देवपूजा केली, म्हणून आता 12 वाजले. आणि आता सध्याला मला एक खूप जास्त इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे बॅकलॉगवाले लेक्चर्स पूर्ण करायचे आहेत. जे माझे म्हणजे जेवढे झाले तेवढे मी केले, अजून जेवढे राहिले ते आता करतो. म्हणजे पूर्ण नाही होणार, बट करतो, जेवढे होतील तेवढे करतो. मुंगूस बघा, मुंगूस बघा, मुंगूस बघा, तो बघा मुंगूस दिसला का? मुंगूस गेला बघा वरती. आई शपथ, मुंगूस होता. इथं साप भेटला ना, याला गेम करणार सापाचा. हा बघितला का? गावाला राहण्याचा हाच एक फायदा आहे की तुम्हाला प्रत्येक प्राणी बघायला भेटेल. आता बघा, मला अचानक मुंगूस दिसला. असं शहरात दिसतं का तुम्हाला? तर सध्याला आता बॅकलॉगचे लेक्चर्स करतो, बाकी काही नाही. तर चला बसूया अभ्यासाला. चांगली आहे म्हणून त्याला जवळ ठेवले. मुंबईत राहत नाही हिच्या भाऊजाईकडे असतो. हो, करतो कुठं आम्हाला तुम्हाला गाडी बिडीच आणून देतो. गाडी लावून देतो, पैसे घरात घेतो, घरात घेतो. दुसरा जागा घेत नाही असा. पहिला तिकडं वाटा असा ना, साधा होता. आता दुसरा रूम घेतो वाटा. त्या साईडला आहे गोरेगाव. माझ्या गणित जायचं तांबोड आहे तिथं. मलच्या वाटे ना जायची ना पुढे, तिथं समोरच आहे. कोणींचं कोणी ती पहिली सुकणी काय ती लक्ष्मी, तिच्या म्हणतो लक्ष्मीच्या बांगलावाली आहे ना, ती हाय लक्ष्मी बाणावरा मिळाला. हो, माझी मैत्रीण ती लक्ष्मी. मैत्रीण आता नाही. आणि एसट्या पण नाही, काय नाही. रिक्षाला 50 यायला द्यायची. नवगड आपल्या गेलाचे गिरात पण मला बसवत नाही, मला भाग आहे म्हणून मी भारी. आणि ते शेवंती जात नाही. मुसुणाची भाजी घातली ती ढवळवाली जात नाही. मुसुणाच्या कामाला गोडबाजीवच जाते. त्यांना ते काम आवडते, ती ढवळवाली मुसळ्याची आई. चावल मारून टाक चावतो दे मग स्पॉट. ते आहे का माहिती? 47 आहे माहिती. तर मित्रांनो, आता खूप जास्त गारवा आलाय. आणि मित्रांनो, आज उन्हाळा संपलेला आहे आणि आजपासून
6:11 झालेत सध्याला. आणि 6:11 2026चा पावसाळा सुरू होतो आहे. पहिला पाऊस पडलेला आहे. बघू शकता तुम्ही, सगळी माती ओली झालेली आहे आणि मस्त खमंग असा मातीचा वास सुटलेला आहे. तर आता मी फटाफट चहा करतो माझ्यासाठी आणि पाऊस बघत बघत मस्त चहाला एन्जॉय करूया. आणि मला खूप जास्त भारी वाटते, कारण की गरमीने एवढा ताप दिलेला ना, खूप जास्त भारी वाटते. आता पाऊस पडला मस्त एकदम, पूर्ण मातीचा वास सुटला आहे आणि जमीन ओली झाली सगळं. हे फेअर ब्लॉक्स दिसत असेल तुम्हाला, सगळे ओले झालेत. पूर्ण झाडावर एक आंबा ठेवायचा असतो लास्टचा, तो हा ठेवलेला आहे. आणि सध्याला आता 6:11 झालेत. मी चहा घेतो, मस्त एन्जॉय करतो पावसासोबत. तर भावना, आता चहा माझी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, कोरा चहा गरम गरम, त्यासोबत बिस्किटं आणि असा गारवा आणि पाऊस. मस्तपैकी असा पाऊस पडतो आहे, एकदम मस्त एन्जॉय करतो मी चहाला. खूप जास्त मजा येणार आहे. ह्याच्यासोबत भज्या असतात तर आणखीन मजा आली असती. आणि खूप जास्त भारी वाटते मला. तर सध्याला आता मी चहा एन्जॉय करतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता सध्याला संध्याकाळचे 7:20 झालेत. मी पहिला लेक्चर कंप्लीट केला 5:45 to 7:15, म्हणजे 7:15पर्यंत. आता 7:30ला दुसरा लेक्चर चालू होईल. तर आता वातावरण बघू शकता, संध्याकाळची वेळ आहे. मस्त एकदम झालं आहे वातावरण, एकदम छानपैकी. आणि तो रोड आहे, तिथून तुम्हाला गाड्या जाताना दिसत असतील, एकदम छानपैकी. आणि सध्याला आता मला दुसऱ्या लेक्चरला बसायचं आहे. आणि आज मी खेळायला पण नाही आलो. पोरं खेळत होती, बट माझा लेक्चर होता. काल मी गेलेलो, कारण की माझा फर्स्ट लेक्चर, मी तुम्हाला जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की फर्स्ट लेक्चर सिरियल त्याचा कॅन्सल झाला 5:45चा. तर मला आत्ता 7:30ला लेक्चर होता. आत्ता पोरांचं खेळून होतं, तर जनरली मी काल गेलेलो. आणि आज लेक्चर होता म्हणून आज नाही गेलो, कारण की लेक्चर जास्त इम्पॉर्टंट आहे. डिसेंबरमध्ये CET यावेळेस खूप जास्त लवकर आहे, टाईम खूप कमी आहे. तर आत्ता माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पैसा नाही, काही नाही आहे. माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ब्लॉगिंग आणि CET आहे, टाईम. तर मला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करायचे. आता लेक्चरला बसतो, 10 मिनटात लेक्चर सुरू होईल मॅथचं. केमिस्ट्रीचं आता संपलं आहे. आणि रायगडची लाईट तुम्हाला दाखवतो आता. बघा, अंधारामध्ये दिसणार नाही, बट तो बघा, मी बोलत होतो ना, हा बघा, हा जो रायगड आहे ना माझ्या हाताजवळ, बघा, हा माझ्या हाताजवळ जो हा मोठा डोंगर आहे तो रायगड आहे. आणि त्याच्यावरती ती लाईट आहे, बघताय तुम्ही, राज्याभिषेक सोहळ्याची. जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं, बट ते रात्री दाखवलेलं. आता संध्याकाळचा व्ह्यू अजूनसुद्धा त्याच्याहून भारी आहे. तर आता क्लिअर दिसतं, रायगड पण दिसतो आहे, पूर्ण डोंगर, आणि ती टकमकटोकची लाईट पण दिसते, आणि राज्याभिषेक सोहळ्याची लाईट पण दिसते. तर सध्याला आता मी भेटतो तुम्हाला दुसरा लेक्चर झाल्यानंतर सरळ 9 वाजता. गावचं संध्याकाळचं वातावरण बघा किती मस्त झालं आहे. आणि सध्याला मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही बोलत होता फेक आहे, बट हा डोंगर दिसतोय तुम्हाला, ही लाईटवरची, हाच रायगड आहे. तर मित्रांनो, आता सध्याला झाले 10:30 आणि आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा, बाय, सी यू.